लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा या अधिवेशनात करणार की नाही, आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल. तर लाडक्या बहिणींच्या प्रश्नांवर विरोधकांचा सभात्याग. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील. रोहित पवारांच्या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरे यांचं उत्तर. शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, नितेश राणेंचं वादग्रस्त विधान. तर देशात फाळणीचं बीज रोवण्याचा प्रयत्न सुरू, मोदींना या संदर्भात पत्रही लिहिणार, संजय राऊतांची टीका. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते हे इतिहास वाचला तर समजेल, अजित पवारांचा नितेश राणेंना घरचा आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेला अडचण होईल असं वक्तव्य टाळण्याचाही सल्ला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा. महाविकास आघाडीचे नेते मोर्चात सहभागी. मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही पाठिंबा. लोकसभा निवडणूक लढवा हा माझा सल्ला, सतेज पाटलांनी ऐकला असता तर आज ते खासदार असते. आझाद मैदानावरील भाषणात जयंत पाटलांचं विधान. दीपक केदार यांचा नितेश राणेंवर व्हिडिओ ट्विट करत आरोप. तर कणकवलीमध्ये जय श्रीराम बोल म्हणून राणेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा. सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यामध्ये मालवण जवळील समुद्रात 19,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेल साठे. तर तेल उत्पादन कंपन्या आता लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार. लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीकडे असलेल्या महिला आणि बालविकास खात्याकडे येते, परंतु योजना महायुतीची, अजित पवारांची प्रतिक्रिया. शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवा, आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद झाल्याच्या आरोपानंतर आता छगन भुजबळांचा या ठिकाणी त्यांचं सरकारला आवाहन. मुंबईतील आणखी एक मोठा प्रकल्प अदानींकडे. गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर या पुनर्विकासाच्या आर्थिक निविदेत अदानी समूहाची बाजी. मुंबईत 11 मार्च यंदाचा सर्वात उष्ण दिवस. सांताक्रूजमध्ये 39 अंश तापमानाची नोंद. उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी मुंबई आणि परिसरातील तापमानात अचानक वाढ. एअरटेल कंपनीचा एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीसोबत करार. एअरटेल कंपनी भारतात हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणार. भंडाऱ्याच्या सुकळीमध्ये पाणीपुरी खाल्ल्यामुळे 30 जणांना विषबाधा. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. होळी आणि धुलीवंदनानिमित्त बाजारपेठ सजली. रंगबिरंगी पिचकारी, रंग, फुगे, रंगांचे स्प्रे यासह विविध वस्तू बाजारात दाखल. तर रंगीत साधे पाणी किंवा अन्य द्रवानं फुगे फेकण्यास बंदी. मुंबई पोलिसांच्या सूचना.